जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तोंडावर असताना निवडणूक विभागानं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतून अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील अनेक गावांची नावं गहाळ झाली आहेत। या प्रारूप मतदारातील या घोळावर माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी आणि स्थानिक तहसीलदारांकडे तक्रार केली आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली। अंजनगाव सुरजी तालुक्यातील गट क्रमांक 10 कापूस तळणी, भंडारगंज 12 सातेगाव तसेच 3 गट क्रमांक 18 खानमपूर, पांढरी, चौसाळा, सातेगाव, कोकरडा यासह विविध गावांची नावं यादीत नाहीत। त्यामुळे इतकी मोठी गावं कशी गहाळ झाली ही गंभीर चूक असून अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले जाण्याची शक्यता आहे। मतदार यादीतून संपूर्ण गावाची नावच गहाळ झाल्यानं ही चूक कोणाची आहे याची चौकशी करून तातडीने हे संपूर्ण गहाळ झालेले गावांची नावं तात्काळ टाकून मतदार यादी पुन्हा समाविष्ट करा, अशी मागणी माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी केली आहे। 2025च्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। यामध्ये आपल्या इथे मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। मतदार यादीवर ऑब्जेक्शनचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। मी जेव्हा मतदार याद्या चालल्या आपल्या तालुक्याच्या, तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं की काही गावं या मतदार यादीमधून गायब आहेत। त्यामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर पांढरी, खानमपूर पंचायत समिती गणामध्ये टाकरखेडा, मोरे आणि धनेगाव हे गाव गायब आहे। कापूसतळणी गणामध्ये रौंदळपूर, पोही, रत्नापूर, जवळा, औरंगपूर, सैदापूर हे गावं या मतदार यादीमधून गायब आहेत। चौसाळा मतदारसंघामध्ये तुरखेडमधील डोंगरगाव गायब आहे। भंडारज गणामध्ये मलकापूर, बुजुर्ग, अळगाव, खाळे, नवापूर, मासनापूर, मूर्तिजापूर, घोगरडा, हसनापूर, पारडी, शिरसगाव, कारला, निमखेड, आडे, जवर्डी, धुमटी, भोकरी हे गाव ज्या मतदारसंघात नाही त्याच्या वेगळ्या मतदारसंघात टाकलेलं आहे। सातेगावमध्ये हंतोळा, मोहबतपूर, खुदानपूर, अळगाव, आडे, विगावमधले आणि कोकरडा गणातील गणेशपूर, निंबारी अशा प्रकारे आणि हयापूरमधील सरफाबाद याच्यामध्ये काही गावं 5-6 गावांचा विचार केला तर ते उजाळ गाव आहे। मात्र निवडणुकीमध्ये उजाळ गाव जरी असलं तरी त्याचा उल्लेख सूचीमध्ये राहतो। तसाही उल्लेख कुठेही निवडणूक आयोगाने केला नाही। यावरून निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा निवडणुकीप्रती किती कॉशियस आहे हा माझा यांच्यावरचा आरोप आहे। त्याच्यासोबतच निवडणूक लढणारे सर्व जे उमेदवार आहेत त्यांच्याप्रतीसुद्धा मला असं म्हणायचं आहे की निवडणुकीत उभा राहण्यासाठी आपण एवढी मोठी स्पर्धा निर्माण करतो, तिकीटहारी स्पर्धा निर्माण करतो, परंतु ज्या संदर्भात आपल्याला निवडणूक लढायची आहे त्या संदर्भात आपली मतदार यादी काय आहे, आपल्या मतदार यादीमध्ये नावं आहेत काय, गावाचे नावं आहेत काय, हे कुठेही